तर आपले स्टेट्स ऑफ मॅटर 3, सॉलिड मॅटर, लिक्विड मॅटर आणि गॅस मॅटर. तर याच्यामध्ये काय जे सॉलिड मॅटर आहेत त्याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे म्हणजे जे आपले कोहेसिव्ह फोर्स आहे ते कोहेसिव्ह फोर्स कसा आहे, स्ट्रॉंग आहे. The molecules that make up a solid arranged in a regular repeating pattern. जे काही तुमचं मॉलिक्युल्स असतात ते कसे असतात सॉलिड मध्ये, रेग्युलर किंवा रेग्युलर मॅटर मध्ये, म्हणजे जे अरेंज केलेले आहेत जे तुमचे त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहेत ते अरेंज केलेले आहेत ते कसे आहेत तुमचे एकदम व्यवस्थित रिपीटेड पॅटर्न मध्ये तुमचे मॉलिक्युल्स आहेत ते अरेंज केलेले असतात. कशामध्ये, सॉलिड मध्ये. त्याच्यातलं जे फोर्स ऑफ कोहेजन आहे, कोहेसिव्ह फोर्स काय, तुमच्या सॉलिड आणि सॉलिड मॅटर मधलं, पार्टिकल मधलं अट्रॅक्शन किंवा सॉलिड आणि सॉलिड मॉलिक्युल मधलं जे काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ते म्हणजे काय, तुमचं फोर्स ऑफ कोहेजन आहे सेम मटेरियल मध्ये. ते कोहेसिव्ह फोर्स कसं असतं तुमचं, स्ट्रॉंग असतं ऍज कम्पेअर्ड टू लिक्विड आणि गॅस. नेक्स्ट तुमचं नेक्स्ट मटेरियल आहे लिक्विड. लिक्विड मध्ये काय आहे, द मॉलिक्युल्स दॅट मेक अप अ लिक्विड फ्लो इझिली अराउंड वन अनदर. लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते कसे होतात तुमचे, फ्लो होतात. आणि जे काही तुमचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे जे कोहेसिव्ह फोर्स आहे तुमच्या लिक्विड मधले ऍज कम्पेअर्ड टू सॉलिड मॉलिक्युल्स ते कसं असणार आहे, लेस असणार आहे. नेक्स्ट आपलं येतं गॅस. गॅस मॉलिक्युल्स काय आहेत, त्याच्यातलं फोर्स ऑफ कोहेजन आहे ते तुमचं सॉलिड आणि लिक्विड या दोन्ही पेक्षा कसं असणार आहे, अजून जास्ती कमी असणार आहे, किंवा त्यांचं कोहेसिव्ह फोर्स आहे ते निग्लिजिबल आहे म्हणलं तरी पण चालेल. पण ते कोहेसिव्ह फोर्स कधी तुमचं तिथं कोहेसिव्ह फोर्स एक्झिस्ट करणार, जेव्हा तुम्ही एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करणार. एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करणार म्हणजे काय करणार, तर जेव्हा तुम्ही जे गॅस फॉर्म मधले मॉलिक्युल्स आहेत किंवा जो गॅस आहे तो आपण बंदिस्त करून ठेवणार एखाद्या कंटेनरमध्ये, त्या केसमध्ये तुमचं थोडंफार अमाऊंट मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा कोहेसिव्ह फोर्स आहे तिथे एक्झिस्ट करेल. अदरवाईज तुमचं कोहेसिव्ह फोर्स आहे ते तिथे एक्झिस्ट करणार नाही. हे झालं तुमचं स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ठीक आहे, इथपर्यंत समजते सगळ्यांना, लक्षात येते का सगळ्यांच्या? तुम्ही जर बोलला नाहीत तर आपण पुढे जाणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला पुढे जायचं असेल तर बोलावं लागेल, हो किंवा नाही, एक काहीतरी सांगा मला. आवाज येतोय सगळ्यांना माझा? येस. मुलांमध्ये सगळ्यांनी बोलायचंय, प्रत्येकानं येस मॅम. अनम्यूट करू शकता सगळेजण. नेक्स्ट बघा, फ्लुइड. आता आपण बघितलं सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तीन. मग आता आपलं फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय बघा आता, तर सबस्टन्स विच हॅज कपॅसिटी टू फ्लो. असा सबस्टन्स जो फ्लो होऊ शकतो, मग ते लिक्विड असेल किंवा ते गॅस फॉर्म मध्ये असेल, जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लुइड. ठीक आहे. Fluid is a substance that continuously deform or flow under the action of external shearing force. ते स्वतः फ्लो होऊ शकतं किंवा इन केस तुम्ही जर त्याला एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं तर ते काय होणार आहे, फ्लो होणार आहे. तर त्या असा कोणता पण सबस्टन्स असेल जो फ्लो होऊ शकतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, फ्लुइड. दे हॅव लेस ॲबिलिटी टू रेजिस्ट डिफॉर्मेशन. जे काही डिफॉर्मेशन, आता डिफॉर्मेशन कधी होणार आहे, तुमचं लिक्विड असेल किंवा गॅस फॉर्म मध्ये. आता सपोज लिक्विड आहे, तर लिक्विडला आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलं, म्हणजे आता आपण सपोज पंपनी, सपोज आपल्याला आता वॉटर टँक आहे, वॉटर टँक मधून जे काही आपल्या पाईप्स आपण सप्लाय केलेले असतात त्या वॉटर टँकला एक एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केलेलं असतं. पण ते लिक्विड काय, ते कशासाठी, तर तुमचं लिक्विड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होण्यासाठी. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर आपण अप्लाय करतो तेव्हा त्याचं डिफॉर्मेशन होतं. म्हणजे काय होतं, तो जो लिक्विड आहे ते एका प्लेसवरून दुसरीकडे ट्रान्सफर होतं. असा सबस्टन्स ज्याची ॲबिलिटी डिफॉर्मेशनची लेस आहे त्या सबस्टन्सला काय म्हणायचं तुम्ही, फ्लुइड म्हणायचं. किंवा जे फ्लुइड आहे ते तुमचं जे डिफॉर्मेशन आहे ते काय करतं, कमी करतं, किंवा त्याची ॲबिलिटी जी आहे डिफॉर्मेशनची ती लेस आहे, त्या सबस्टन्सला तुम्ही काय म्हणणार आहे, तर फ्लुइड म्हणणार आहे. नेक्स्ट पॉइंट येतो, फ्लुइड कसं ओळखायचं. फ्लुइड इज द सबस्टन्स विच टेक्स द शेप ऑफ द कंटेनर इन विच इट इज केप्ट. लिक्विड किंवा गॅस ज्या कंटेनर मध्ये तुम्ही ठेवणार त्या कंटेनरचा शेप ते काय करणार आहे, स्वतःला फॉर्म करून घेणार आहे. द सबस्टन्स विच टेक्स शेप ऑफ कंटेनर
इन विच इट इज केप्ट. त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, लिक्विड येतात किंवा गॅस येतात. फॉर एक्झाम्पल तुमचं वॉटर असेल, ऑइल असेल किंवा तुमचे गॅसेस असतील. वॉटर, ऑइल आणि गॅसेस. फक्त याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, जे मर्क्युरी तुमचं मेटल फॉर्म मध्ये आहे, पण मर्क्युरी फ्लो होऊ शकतं, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, फ्लुइड म्हणणार आहे. जर पिरियडिक टेबलमध्ये जर तुम्ही मर्क्युरी बघितला तर तो तुम्हाला मेटलच्या टेबलमध्ये दिसेल. पिरियडिक टेबलमध्ये मेटलचे जे आहेत मेटलमध्ये तुम्हाला दिसेल. फक्त तो फ्लो होऊ शकतं मर्क्युरी, म्हणून तुमचं त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, मर्क्युरी ऍज अ फ्लुइड कन्सिडर केलेले आपण हायड्रोलिक्स मध्ये. नेक्स्ट बघा, फ्लुइड मेकॅनिक्स. Fluid mechanics is the science which deals with behavior of fluid at rest as well as in motion. तर आता फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये काय, जे आपलं फ्लुइड आहे, लिक्विड असेल किंवा गॅसेस असतील, त्याच्यावरचा स्टडी केलेला आहे. कशामध्ये, जेव्हा फ्लुइड तुमचं रेस्ट कंडिशनला असेल आणि तुमचं फ्लुइड मोशन कंडिशनला असेल. आणि हायड्रॉलिक्स मध्ये आपण काय केलेलं आहे, तर हे जे फ्लुइड आहेत, म्हणजे तुमचे लिक्विड असतील किंवा गॅसेस असतील किंवा मर्क्युरी असेल, त्याच्यावरती एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करून ते फ्लुइड कसं बिहेव करेल हे आपण कशामध्ये बघणार आहे, तर हायड्रॉलिक्स मध्ये बघणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी कराव्या लागतील. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दी फ्लुइड. आता हे इथून आपला फर्स्ट चॅप्टर मधले इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते स्टार्ट होतील. आता इथून जे काही डेफिनेशन्स आहेत आणि जे फॉर्म्युले आहेत ते सगळ्यांनी मी जसं शिकवेल तसं तुम्हाला मी वेळ देईल, ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. सगळ्यांनी हेडिंग द्या, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दी फ्लुइड. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड लिहून घ्यायचे सगळ्यांनी. हे प्रॉब्लेम, हे फॉर्म्युले आहेत ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुमच्या सबमिशनला नोटबुक पण चेक करणार आहे मी. जे काही लिहून दिलेले आहे सगळे प्रॉब्लेम तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजेत. तुम्हाला जे असाइनमेंट देणार आहे त्याच्यामध्ये वेगळे प्रॉब्लेम असतील आणि तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला वेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर तुमचा प्रॅक्टिस होऊन जाईल. सगळ्यांनी हेडिंग द्या, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये मास. मास म्हणजे काय आहे, तर मेजर ऑफ अमाउंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. मी अचानक कुणाला पण मी नाव घेईल त्यांनी मला व्हिडिओ ऑन करून तुमची नोटबुक आणि तुम्ही लिहिलेलं दाखवायचंय. तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड मध्ये फर्स्ट येते आपली डेन्सिटी किंवा मास डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे काय आहे, डेन्सिटी और मास डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ मास ऑफ फ्लुइड टू इट्स व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय, तुमचं जे काही फ्लुइड आहे तिथे तुमचं लिक्विड असेल किंवा तुमच्या गॅस फॉर्म मध्ये असेल फ्लुइड, मास अपॉन व्हॉल्यूम. मास ऑफ द फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड म्हटल्यानंतर तुमचं काय येणार आहे, डेन्सिटी. तर डेन्सिटीला तुम्ही सिम्बॉल काय दिलेलं आहे इथं, रो. तुम्ही कसं नोट करू शकता, डिनोट करू शकता डेन्सिटी, रो. डेन्सिटी कशी डिनोट करू शकता, रो. डेन्सिटी और मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड इज डिफाइंड ॲज रेशियो ऑफ मास ऑफ फ्लुइड टू द व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. इट इज डिनोटेड बाय रो. आणि त्याचं तुम्ही मासचं युनिट काय आहे, तर किलोग्रॅम, आणि व्हॉल्यूम तुम्ही कशामध्ये मेजर करू शकता, मीटर क्यूब. तर केजी पर मीटर क्यूब याच्यामध्ये तुम्ही डेन्सिटी आहे ती मेजर करू शकता. आणि आपण आता स्टँडर्ड फ्लुइड म्हणून आपण कोणतं घेतोय, वॉटर. तर स्टँडर्ड डेन्सिटी ऑफ वॉटर काय आहे, 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब और 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे सगळं नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय. डेन्सिटी आपण रोनी डिनोट करतो, मास ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. कशी, आणि त्याचं युनिट काय आहे, केजी पर मीटर क्यूब और ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आपण स्टँडर्ड फ्लुइड कोणतं कन्सिडर केलेलं आहे, वॉटर. 594 होतं. एनर्जी कॅलरी एक जर स्कोप खाल्ला का
तर नेक्स्ट बघा, स्टँडर्ड डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब और 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. जे काही तुमचं डेन्सिटीचं युनिट आहे ते युनिट जर तुम्हाला केजी पर मीटर क्यूब मध्ये दिलं असेल तर तुम्ही वॉटरची जी डेन्सिटी आहे ती किती घेणार आहे, 1000 घेणार आहे. आणि जर तुम्हाला तुमचे व्हॅल्यूज आहेत ते ग्रॅम आणि सेंटीमीटर मध्ये दिले असतील तर तुम्ही त्याची व्हॅल्यू काय घेणार आहे, 1 ग्रॅम पर मीटर क्यूब अशी व्हॅल्यू तुम्ही तिथं घेणार आहे वॉटरची, स्टँडर्ड डेन्सिटी ऑफ दी वॉटर. लक्षात येते का सगळ्यांच्या? लिहून घेत आहे सगळेजण? लिहून घेते का सगळेजण? आवाज येतोय का सगळ्यांना माझा? स्क्रीन दिसते व्यवस्थित? सगळ्यांना आवाज येतोय माझा? प्रथमेश खडगे, पालवे, आदित्य कदम, कृष्णकांत मर्दा, साक्षी अग्रवाल, कल्याणी घेमाड, ऐश्वर्या कोळेकर, अजून कोण आहेत? किती जण आहेत टोटल? 46 आहेत. एक सुद्धा गरज नाही मला लेक्चरची. सगळ्यांनी लिहून घ्यायचे जे काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते. जर काही समजलं नसेल तर सांगा, आणि जे काही विचारते त्याचे पण आन्सर द्या. उगी तुम्ही फक्त असं करायचं म्हणून लेक्चर करायचं असेल तर लेफ्ट झालं तरी चालेल. ज्यांना खरंच वाटतंय की नाही बाबा आपल्याला शिकायचंय त्यांनीच थांबा. स्क्रीनकडे असं फक्त बघत बसून काही होणार नाहीये. ते जे काही फॉर्म्युला आहेत ते लिहून घ्यावे लागतील आणि लिहिल्यानंतरच समजणार आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे आपला पॉइंट बघा, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. फर्स्ट झालं डेन्सिटी. डेन्सिटी आपण कशामध्ये मेजर करणार, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जर किलोग्रॅम आणि मीटर क्यूब मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिली असतील तर तुमचं जी वॉटरची डेन्सिटी आहे तुम्ही किती घेणार आहे, 1000 kg पर मीटर क्यूब. आणि जर ग्रॅम आणि सेंटीमीटर मध्ये जर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये व्हॅल्यूज दिल्या असतील तर तुम्ही काय करू शकता, डेन्सिटी ऑफ वॉटर 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब घेऊ शकता. जर तुम्हाला तिथं लिक्विड कोणतं आहे ते मेन्शन केलं नसेल तर तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज घ्यायच्या त्या कोणत्या वॉटरचे घ्यायचे, स्टँडर्ड वॉटर जे की आपण स्टँडर्ड लिक्विड जे की आपण वॉटर असं कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट येतो आपला पॉइंट, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. तर आता स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी म्हणजे काय आहे, तर वेट ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. आता स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी तुम्ही रोनी पण गॅमानी इथं त्याचं नोटेशन तुमचं काय आहे, गॅमा गॅमा गॅमा. तर आता याच्यामध्ये बघा वेट म्हणजे काय, वेट आपण कसं मेजर करू शकतो, वेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट आपण कसं मेजर करणार, मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे काय झालं तुमचं वेट. आणि व्हॉल्यूम कशामध्ये, व्हॉल्यूमचं काय नोटेशन, व्ही. व्हॉल्यूम आपण मेजर केलं, मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. हे कसं काय झालं तुमचं स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. तर आता याच्यामध्ये मास अपॉन व्हॉल्यूम आता आपण बघितलं. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय आहे आपलं, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय आपलं, आता आपण कुणी कोणी लिहून घेतलंय बघा. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, डेन्सिटी. मग इथे तुमचं काय झालं, डेन्सिटी इंटू तुमची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे म्हणजे काय झालं तुमचं स्पेसिफिक वेट ऑर वेट डेन्सिटी. आता याच्यामध्ये बघा, वेट ऑफ फ्लुइड अपॉन व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. वेट ऑफ फ्लुइड कसं, वेट म्हणजे काय, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
मास इंटू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. आणि मास अपॉन व्हॉल्यूम आपण आता बघितलं. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, तर आपली डेन्सिटी. मग डेन्सिटी आपण कशामध्ये, कसं आहे नोटेशन, रो इंटू जी. मग तुमचं स्पेसिफिक वेट म्हणजे आपण इथं गॅमाने कन्सिडर करतोय. गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. हे झालं तुमचं स्पेसिफिक वेट, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, वेट डेन्सिटी. स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड इज रेशो बिटवीन वेट ऑफ फ्लुइड टू इट्स व्हॉल्यूम. टोटल वेट किती फ्लुइडचं आणि त्याचं टोटल व्हॉल्यूम किती, हे ह्याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला भेटेल, वेट डेन्सिटी और स्पेसिफिक वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लुइड. लिहून घ्या सगळ्यांनी. आणि the value of specific weight or weight density gamma of for water किती 9.81 into standard आपली डेन्सिटी किती 1000 न्यूटन पर मीटर क्यूब. म्हणजे किती होईल तुमचं 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. व्यवस्थित लिहून घ्या, 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. हे झालं तुमचं स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लुइड. सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. मी कोणाला पण विचारणार आहे 2-3 फॉर्म्युले झाल्यानंतर नोटबुक दाखवायला लागेल. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय कंपल्सरी. तुम्ही आता लिहिले तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतील. Specific weight or weight density of the fluid is ratio between weight of fluid to its volume. Weight आणि weight किती तुमचं, weight कसं मेजर करणार, mass of fluid into acceleration due to gravity. Weight is equal to mg upon volume of the fluid. आणि व्हॉल्यूम डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, तर तुमची डेन्सिटी. मग तुमची स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी इज इक्वल टू रो इंटू जी. आणि स्टँडर्ड लिक्विड म्हणजे वॉटरची स्पेसिफिक डेन्सिटी, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी किती 9.81 इंटू 1000 केलं की 9810 न्यूटन पर मीटर क्यूब किंवा 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब पण तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे, इथपर्यंत झालंय सगळ्यांचं. लिहिताय का सगळेजण, झालंय? नो मॅम. पटपट लिहून घ्या. मुलांमध्ये पण सगळ्यांनी लिहून घ्यायचं. मी नोटबुक चेक करणार आहे. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पुढचे, मग हे फॉर्म्युले ते इम्पॉर्टंट आहे, याच्यावरतीच आपल्याला प्रॉब्लेम घ्यायचे पुढचे. लिहून घ्या सगळ्यांनी. मला गॅमाने डिनोट करायचंय. नेक्स्ट आहे, ज्यांचं राहिलंय त्यांना मी स्क्रीनशॉट पाठवेल. पटपट लिहून घ्या तरी सगळ्यांनी. नेक्स्ट येते आपलं डेन्सिटी झालं, स्पेसिफिक डेन्सिटी. आता नेक्स्ट आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, तर स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड is defined as volume of fluid occupied by unit mass or volume per unit mass of a fluid. आता volume of fluid टोटल जे काही पर्टिक्युलर 1 लिटर वॉटर असेल, 1 लिटर हे त्याचं काय झालं मास, 1 लिटर वॉटर किती
किती व्हॉल्यूम मध्ये ते ऑक्युपाय होईल ते म्हणजे काय झालं तुमचं स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लुइड. तर स्पेसिफिक व्हॉल्यूमला काय जे काय आपलं कोणतं पण स्पेसिफिक जर आलं तर त्याला डिवायडेड बाय तुम्ही काय करणार आहे मास किंवा डिवायडेड बाय काय करणार आहे त्याचं वेट. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड तुमचं व्हॉल्यूम डिवायडेड बाय मास ऑफ दॅट फ्लुइड म्हणजे काय झालं तुमचं स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लुइड. आता स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड डिवायडेड बाय मास ऑफ द फ्लुइड. आणि आपलं डेन्सिटी म्हणजे काय आहे डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. तर ह्याचा आपण रेसिप्रोकल केला तर इथं आपल्याला काय मिळेल स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे स्पेसिफिक रेसिप्रोकल ऑफ दिस तुमची डेन्सिटी. याचा रेसिप्रोकल जर केला डिनोमिनेटर मध्ये हे घालवलं तर काय होणार आहे तुमचं जे व्हॉल्यूम आहे ते तुमचं खाली येणार आहे. मग तुमचं काय होते डेन्सिटी म्हणजे काय मास अपॉन व्हॉल्यूम. मग तुमचं स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ दी डेन्सिटी इथे येणार आहे. रेसिप्रोकल ऑफ दी डेन्सिटी स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ दी डेन्सिटी. हे फक्त तुम्हाला काय करायचंय याला डिनोमिनेटर मध्ये घालवायचं. डिनोमिनेटर मध्ये गेल्यावर तुमचं व्हॉल्यूम काय होणार आहे खाली जाणार आहे. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय स्पेसिफिक व्हॉल्यूम किंवा रेसिप्रोकल ऑफ दी डेन्सिटी. तर स्पेसिफिक व्हॉल्यूम इज रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी. इट इज एक्सप्रेस्ड इन मीटर क्यूब पर केजी. आता तुमचं डेन्सिटी म्हणजे काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं काय आहे युनिट केजी. मास तुम्ही कशामध्ये मेजर करणार किलोग्रॅम मध्ये आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करणार मीटर क्यूब मध्ये. आता तुमचं जे स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम काय आहे तर रेसिप्रोकल ऑफ द डेन्सिटी म्हणजे तुमचं युनिट काय होणार आहे चेंज होणार आहे मीटर क्यूब पर केजी. ठीक आहे इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांच्या लक्षात येते की नाही येते Yes. मुलांमध्ये सगळ्यांच्या लक्षात येते आवाज येतोय सगळ्यांना माझं लक्षात येते का सगळ्यांच्या Yes, ma'am. मुलांमध्ये तकपिरे Yes, ma'am. अजून कोण आहेत मुलांमध्ये मुलं पटपट बोलत नाहीत आसबे सॉरी ओंबासे आदित्य कदम प्रत्येकाची नावं घेतल्यानंतर बोलणार आहेत का Yes, ma'am. ठीक आहे नेक्स्ट बघा हे झालं स्पेसिफिक व्हॉल्यूम स्पेसिफिक व्हॉल्यूम तुम्ही कसं डिनोट करणार तर व्ही स्मॉल व्ही तुम्ही स्मॉल व्ही आपलं जे व्हॉल्यूम आहे त्याच्यासाठी आपण कॅपिटल व्ही वापरलेले आपण ह्याच्यासाठी स्पेसिफिक व्हॉल्यूम साठी स्मॉल व्ही यूज करू शकतो. नेक्स्ट आहे आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय तुमची टोटल वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ दॅट स्टँडर्ड फ्लुइड. आता स्टँडर्ड फ्लुइड कोणतं आपण इथे यूज केलेलं आहे तर आपण स्टँडर्ड फ्लुइड हे वॉटर यूज केलेलं आहे. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय जी आपण वेट डेन्सिटी कॅल्क्युलेट केली वेट डेन्सिटी ऑफ द लिक्विड किंवा दिलेलं जे काही तुमच्या प्रॉब्लेम मध्ये फ्लुइड असेल त्याची वेट डेन्सिटी डिवायडेड बाय वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. आता स्टँडर्ड फ्लुइड कोणतं असणार आहे तुमचं वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मग वेट डेन्सिटी ऑफ अ गॅस वेट डेन्सिटी ऑफ अ एअर. आता जेव्हा तुम्ही लिक्विड कन्सिडर करताय तेव्हा तुमचं वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. जेव्हा तुम्ही गॅसेस कन्सिडर करताय तेव्हा कसं असणार आहे वेट डेन्सिटी ऑफ गॅस वेट डेन्सिटी ऑफ एअर. हे म्हणजे काय झालं तुमचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड ऑर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर गॅस. एक मिनिट आता बघा आता इथे तुम्हाला बघा वेट डेन्सिटी म्हणजे तुम्ही कशी डिनोट केलेली आहे गॅमा गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी म्हणजे डेन्सिटी इंटू तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डेन्सिटी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता तेच खाली बघा गेल्यानंतर
डेन्सिटी इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी एसने डिनोट केलेली. डेन्सिटी तुमचं जर वॉटर असेल तर वॉटरची डेन्सिटी आणि जर तुमचं गॅस असेल तर तुमची गॅसची डेन्सिटी. तर वेट डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे 9810 डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि नंतर डेन्सिटी ऑफ लिक्विड मग तुमचं डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड जी काही तुमची टोटल डेन्सिटी येते ती. हे झालं तुमचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड और स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट गॅस. आता ही झाली तुमची लिक्विडची डेन्सिटी आणि तुमची वॉटरची डेन्सिटी. जेव्हा तुम्ही त्यांचं डिव्हिजन करणार तेव्हा तुमचं काय येणार आहे डायरेक्ट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द गॅस. लिहून घ्या हे सगळ्यांनी. स्क्रीनवरती दिसते बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ वेट डेन्सिटी किंवा डेन्सिटी तुम्ही म्हणता डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड टू द वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड अपॉन वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. स्टँडर्ड फ्लुइड कोणतं आहे आपलं लिक्विड. स्टँडर्ड फ्लुइड कोणतं आहे आपलं वॉटर. आणि फॉर लिक्विड स्टँडर्ड फ्लुइड इज टेकन ॲज वॉटर अँड फॉर गॅसेस स्टँडर्ड फ्लुइड इज टेकन ॲज एअर. लक्षात येते का सगळ्यांच्या इथपर्यंत बघा. जे काही तुमचं स्टँडर्ड जर लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची तर वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजेच तर वेट डेन्सिटीलाच आपण काय म्हणलेलं आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि डेन्सिटी जर आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ एअर गॅस कोणता दिला असेल त्याची काढायची असेल तर डेन्सिटी ऑफ गॅस अपॉन वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड गॅस. स्टँडर्ड गॅस कोणतं आहे आपलं तर एअर आणि स्टँडर्ड लिक्विड कोणतं आहे तर आपलं वॉटर. आता वेट डेन्सिटीचा अजून आपण कसं फॉर्म्युला रिलेट करू शकतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. तर तुम्हाला इथे बघा आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता वेट डेन्सिटी जर आपल्याला काढायची असेल एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आणि आपल्याला स्टँडर्ड डेन्सिटी माहिती आहे वॉटरची आणि वेट डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो वेट डेन्सिटी इज इक्वल टू आता इथे दिलेलं आहे वेट डेन्सिटी इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. वेट डेन्सिटी ऑफ वॉटर किती 9810 किलो न्यूटन पर मीटर क्यूब किंवा 1000 इंटू 9.81 मास इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा 9810 तुम्हाला वरती सांगितले डायरेक्टली आपण 9810 किलो न्यूटन पर मीटर क्यूब न्यूटन पर मीटर क्यूब पण तुम्ही घेऊ शकता. मग वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड कशी काढली तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट आपला पॉइंट येतो इझी आहे एकदम. आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन इथे जमायला पाहिजे आणि फॉर्म्युले पाठ पाहिजेत लगेच आपल्याला प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील. तसंच डेन्सिटी ऑफ अ पर्टिक्युलर लिक्विड आपण कसं काढू शकतो स्पेसिफिक वेट इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. जे काही सपोज आता एखादा फॉर्म्युला प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी आपल्याला काढायची लिक्विडची तर आपण स्पेसिफिक वेट इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर केले की डायरेक्टली तुम्हाला त्या लिक्विडची डेन्सिटी मिळून जाईल. पण तिथे तुम्हाला काय दिली पाहिजे स्पेसिफिक वेट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी काय आहे तुम्हाला ती तिथं दिली पाहिजे तरच तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आपण बघूया त्याच्यामध्ये व्हेरिएशन पण फक्त आता सगळ्यांनी जे काही फॉर्म्युले आहेत ते लिहून घ्या व्यवस्थित नंतर हेच फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे पुढे. तर आता बघा if the specific gravity of fluid is known then the density of fluid will be equal to specific gravity of fluid multiplied by the density of the water. specific gravity तुम्हाला दिली आहे आणि डेन्सिटी काढायची लिक्विडची तर तुम्ही त्याला काय करायचं फक्त डेन्सिटी ऑफ वॉटरनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला जी काही व्हॅल्यू आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड जी आपल्याला माहिती नसेल ती तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. आता बघा इथं फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी इज 13.6. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे मर्क्युरीची 13.6. मग डेन्सिटी कशी काढायची तर तुमचं डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किलो न्यूटन केजी पर मीटर क्यूब आहे. 13.6 इंटू 1000 केले की तुमची जी काही मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे डेन्सिटी आहे मर्क्युरीची ती तुम्ही डायरेक्टली इथं कॅल्क्युलेट करू शकता.
त्यामुळे हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. डेन्सिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरून डेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकता. हे पण फॉर्म्युला आहेत ते लिहून घ्या ह्या स्क्रीनवरचे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची डेफिनेशन लिहून घ्या पहिल्यांदा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटीलाच तुम्ही काय म्हणताय? डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड टू द वेट डेन्सिटी ऑफ अ स्टँडर्ड फ्लुइड. जे काही तुम्हाला जे फ्लुइड दिलेलं आहे त्याची डेन्सिटी डिवायडेड बाय स्टँडर्ड फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी तुम्ही म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट फ्लुइड. त्याच्यामध्ये लिक्विड असेल तर तुमचं स्टँडर्ड फ्लुइड आहे, स्टँडर्ड लिक्विड आहे वॉटर. आणि जर गॅस असेल, गॅसेस फॉर्म मध्ये असेल तर तुमचं स्टँडर्ड गॅस आहे एअर. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर वेट डेन्सिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही काय करू शकता? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. वेट डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे? 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. वेट डेन्सिटीलाच तुम्ही काय म्हणू शकता? डेन्सिटी. मीटिंग एंड झाल्यानंतर लगेच जॉईन करा. 1 मिनिटांनी मीटिंग एंड होईल. सगळ्यांनी लिहून घ्या तुमचे स्लाइड वरती जे काही दिसतंय ते. त्यानंतर लिहून घ्या डेन्सिटी ऑफ अ लिक्विड इज इक्वल टू, जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे आणि तुम्हाला डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड माहिती आहे. डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड म्हणजे कोणतं? वॉटर. त्याची 1000 kg पर मीटर क्यूब आहे डेन्सिटी. सो डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड जे काही तुमचं लिक्विड दिलेलं आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ दी वॉटर. Specific gravity into density of the water.